3,16,000च्या वर सभासद असणारी व 22,000 कोटींच्या वर व्यवसाय पूर्ण करणारी, सर्व क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेली दी धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेनं 30 वर्ष पूर्ण करून 31व्या वर्षात पदार्पण केलं आहे। अशा नामांकित संस्थेनं परम पूजनीय द्वितीय सरसंघचालक श्री माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या तैलचित्राचं अनावरण सोहळा दिनांक 10 सप्टेंबर रोजी माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते सीताराम भवन 5वा माळा रामनगर चौक नागपूर येथे पार पडला। 30 वर्षात ही संस्था मोठी झाली, इतकी मोठी झाली याचं आश्चर्य वाटू नये, कारण अधिकांश या सगळ्या संस्थेच्या उभारणीमध्ये आणि प्रगतीमध्ये मातृशक्तीचा वाटा आहे। म्हणून सगळं व्यवस्थित चालू आहे, आपलेपणाने चालू आहे, स्वच्छपणाने चालू आहे, तसं ते चालू असलं पाहिजे। म्हणून पूजनीय गुरुजींच्या चित्राचं अनावरण जे तुम्ही करवलं, एका अर्थाने औचित्यपूर्ण अशी ती गोष्ट, कारण अशा आत्मीयतेने ते काम झालं पाहिजे। सगळ्यांच्या हिताची प्रामाणिक दृष्टी ठेवून कोणतंही काम झालं पाहिजे। पूजनीय गुरुजींचं काम हे असंच होतं, संघ एक संघटन म्हणून हा विचार करतो, त्याचे ते संघटन नुसतं एवढंच नाही। पूजनीय गुरुजी हे सुद्धा आध्यात्मिक दृष्टीने त्यांची काही साधना झालेली असल्यामुळे आपपर भाव याचा पूर्ण विरोध त्यांच्या ठिकाणी होता। दत्तोपंत ठेंगडींनी सांगितलेली गोष्ट आहे, विद्यार्थी असताना गुरुजींच्या घरी राहायचे, कॉलेजला जायचं, तर कॉलेज विद्यार्थी असल्यामुळे असं ते म्हणतात, मला माहित नाही, कदाचित ते आपल्याकडे कमीपणा घेत असतील, पण ते म्हणतात की हा उशिरा उठायची आमची सवय होती, उशिरा उठायचा, कॉलेजची वेळ झाली असल्यामुळे तडक पळत सुटायचं, आपला बिछाना आवरून ठेवायचा सुद्धा भान नसेल। कॉलेजून परत आलो जेवायच्या वेळेला की जावं वरच्या खोलीत राहायचे, तर तिथे आपला बिस्तरा व्यवस्थित लपेटून चादरीची घडीबिडी करून ठेवले। रोज हे कोण करतं अशी जिज्ञासा उत्पन्न झाल्यामुळे एक दिवस ते बाहेर न जाता तडक ते लपून त्यांनी बघितलं कोण। पूजनीय गुरुजी स्वतः ते गेल्यावर त्यांचा बिस्तरा वगैरे सगळं लपेटून चादरी बिदरी नीट करून ठेवायची। या प्रसंगी सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचं उद्बोधन झालं। गोळवलकर गुरुजींच्या कार्याचं अवलोकन मोहनजी भागवत यांच्या भाषणातून त्याने उपस्थितांसमोर मांडलं व नंतर सीताराम भवनाचा महागणपतीची आरती माननीय डॉक्टर श्री मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। या प्रसंगी अध्यक्ष सौ निलिमा बावणे, किशोर बावणे, उपाध्यक्ष सौ सारिका पेणसे, सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते। कॅमेरामॅन सचिन सह शंखनाथ, न्यूज नागपूर। सगळ्यांना माहिती आहे गोळवलकर गुरुजींचं संघटनेवर खूप प्रेम होतं आणि संघटना मजबूत असायला हवी आणि शेवटी सहकारी हा संघटनेवरच अवलंबून आहे आणि म्हणून अगदी चांगला योग होता आणि आम्ही ते फोटोचं अनावरण केलं। माननीय मोहनजी भागवतांनी आमच्या संस्थेची अतिशय तारीफ केली आणि सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। उद्या त्यांचा वाढदिवस आहे, आमच्या संस्थेच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। फोटो लावून होत नाही, त्याच्यावर खरं उतरलं पाहिजे असं काही हो तरी आणि माननीय मोहनजींनी त्यांच्या भाषणामध्ये उद्बोधनामध्ये आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली की नुसतं फोटो लावून होत नाही, तर त्याच्या फोटो मागची ती परंपरा आणि खरंच गुरुजींचे तत्व आम्हाला खूप पटत होते आणि म्हणून आम्ही त्यांचा फोटो लावला आणि फोटो लावल्याबरोबर त्यांची जबाबदारी पण आज आमच्यावर आलेली आहे की आम्हाला एक ट्रस्टी म्हणून काम करायचं आहे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचं आहे, एक व्यवसाय म्हणून न पाहता समाजाचं कल्याण कसं होईल आणि त्याच्यातच आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी हे संस्थेचं ब्रीदवाक्य आहे, आपला परिवार आपली संस्था। आणि मोहनजींच्या भाषणातून त्यांनी एक प्रकारे आम्हाला उपदेशच केलेला आहे की गुरुजींचे जे तत्व होते, त्यांचे आचार विचार आहे ते तुम्ही अंमलात आणत आहे हे त्यांना वाटलं आणि फक्त आम्हाला त्याच्यामध्ये आता खरं म्हणजे मेहनत घ्यावी लागणार। नमस्कार, मी देवतालाई फाउंडेशन तर्फे कस्तुरी बावणे। आज इथे आपण सीताराम भवनचे महागणपती इथे आज मोहनजीच्या हस्ते आज इथे आरती महाआरती घेण्यात आली आहे।
सो खूप छान इथे वातावरण आहे सध्या. सो आणि इथे आज मोहनजींनी आम्हाला शुभेच्छा सुद्धा दिल्या. दी धरमपेठ महिला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला आज त्यांनी व्हिजिट दिली आणि तसेच आमचे देवता लाईफ फाउंडेशन जे कॅन्सर पीडित मुलं आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आपले ब्लेसिंग्स दिले.